नाही अधिपती, दिवसांमागनं दिवस झाले तो ताईचं काय बी पत्त्या लागणं झालंय. मला तर वाटायलंय या घरातले नोकर चाकर बी तिला इसरायलेत, हे घर बी तिला इसरलंय, या घरच्या भीती बी तिला इसरल्यात. आणि हे समज का नाही, चारूला तर आल्यात नव्हत्या ताई, त्यांच्यामुळे समज व्हायलंय. नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं अधिपती, पर किती बी काय बी झालं तरी त्या तुमच्या खऱ्या आई आहेत. त्यांनी तुम्हासनी जन्म दिलाय. शेवटी काय वळणाचं पाणी वळणावरच जाणार की. या घराच्या खऱ्या मालकीनबाई आहेत त्या. अधिपती तुम्हासनी आठवत नसेल, तुम्ही लई लहान होतासा. मी का नाही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय हो का ताईनं या घरासाठी किती खस्ता खाल्ल्यात. आणि आता हे घरच तिच्या आठवणी नाही होणार. असं बरं होऊन देईल मी. आई साहेबांची एक पण खून या घरातनं पुसली जाणार नाही एवढं लक्षात ठेव. आणि त्यासनी कसला सुद्धा त्रास होणार नाही. काळजी करून अजिबात टेन्शन घेऊन उठू नाही हो अधिपती, टेन्शन नाही मला. मला का नाही काळजी वाटायला, मन घाबरं व्हायलंय. तुम्हीच विचार करा की ताई परत आली आणि तिला ही तर कुणी बी ओळखच नाही धावली तर. असं कसं होईल? ओळख अगं असं कसं होईल? काय कमी माणसं जोडल्यात का आई साहेबांनी? हा काय एक माणूस जोडलाय? अगं घर उतावळं पै पाहुणे तर सोड, अख्ख्या पंचक्रोशी अख्ख्या कोल्हापूर आज आई साहेबांनी येऊन जर एक फक्त आवाज दिला ना, 1000 माणसं इथं ढीग माणसं जमतील, पोलिस घेऊन यायला लागतील इथं गर्दी कंट्रोल करायला. असं कसं म्हणतेस तू? आज काय बडबड नको. आणि हे बघ, हे घर आई साहेबांशिवाय आणि आई साहेब या घराशिवाय अपूर्ण आहे तेवढं लक्षात ठेव. आणि कुणी बी येऊ दे, आम्हाला जन्म कुणी का दिलेला असं ना, आमची नाळ आमच्या आई साहेबांसंग जोडलेली आहे, मला चांगलं माहिती आहे. त्याच्यात काय बदल होणार नाही. आई साहेब या घरात येणार म्हणजे येणार, बघ तू. आणि आपण काय असंच बसलोय काय? आपण पण माणसं लावलेली आहेत कामाला, बघ तू. होणार, सगळं नीट होणार. आई साहेब येणार. मी अभि कुठं गप बसले हो अधिपती. अहो मी अभि खूप नातेवाईकांकडे गेलते हो. अहो लई हेलपाटे मारले मी लोकांकडं. नाही तिथं विचारलं माझी ताई हाय का, इकडं आलती का, कुणी बी काय बी नाही सांगितलं. हो तुम्हाला काय सांगू, जग आहे का नाही उरपाट्या काळजाचं आहे बघ. काय म्हणजे? अहो म्हणजे म्या जरी लोकांकडे गेले, म्हणजे एखाद्याला जर माहिती असेल तर ताई हिथं इथं आहे किंवा काय बी माहिती असेल ताईबद्दल, तर तो कशाला सांगाल आपल्यास? का सांगते का? सांगणार का नाही? अहो अधिपती, लोकांनी थोडे बहुत पैसे चारायला लागतात हो, तरच लोक काम करतात बघा. किती पैसे लागणार? मी सबनीसांना सांगतो, पैसे देतील ते तुला. तू बोल. नाही म्हणजे 50-1,000 रुपये. लाखभर रुपये ठेव तुझ्याकडे. हां आई साहेब सापडले पाहिजे. अहो नाही, एवढ्या पैशाचं मी काय करू? तसं मला ना काही पैसे, हे समजा मी करायले ते फक्त माझ्या ताईसाठी. माझ्या ताईला तर शोधायला लागेल का नाही. म्हणजे बघा आता उद्या मी कुणाकडे गेले तर आपल्याकडे कसं 4 पैसे असलेले गाठीशी चांगले असतात, म्हणजे त्यासनी 4 पैसे चारले की ते सांगतात ताईबद्दल, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. बघ, तू आई साहेबांनी शोधण्यासाठी तुझ्या लेवलला प्रयत्न करायला लागल्यास मला माहिती आहे. त्यासाठी किती बी पैसा लागू दे, किती बी कष्ट घ्यायला लागू देत, तू बिंदास माझ्याकडे माग, मी तुझ्याकडे पैसे देऊन ठेवतो. काळजी करू नको. आई साहेबांना आपल्याला शोधून काढायचं आहे एवढं लक्षात ठेव तू. आणि तू तुझ्या लेवलला शोधकार्य चालू ठेव. हां अक्षरा, तू म्हणतेस ते कळतंय मला, पण हे किती दिवस चालणार? कधीतरी अधिपतीनं समजून घ्यायला हवं ना. अगं, जिने त्याला जन्म दिला ती त्याची आई परत आली आहे आणि तिचं नाव आपण शाळेला देतोय, ह्यात काय चुकीचं करतोय? त्यानं आता हे समजून घ्यायला नको का? हे बघा, जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर हे सगळं तुम्ही त्याला सांगून करा. नाही चारू, त्याची गरज नाही आहे. अधिपतीला नंतर कळलं तरी चालेल. आधी आपण शाळेचा बोर्ड बदलून टाकूया आणि जे काही होईल ते आपण सगळे मिळून निस्तरू ना. बघू. बाबा प्लीज असं नका करू. अक्षरा प्लीज, आता मी माझ्या निर्णयापासून ढळणार नाहीये. प्लीज मला निर्णय बदलायला लावू नकोस. आता जे व्हायचं ते होऊ दे. हा निर्णय कायम आहे. बाबा प्लीज, अहो एकदा दुधाने पोळल्यावर माणूस ताकही फुंकून पितो. तुम्ही नका ना करू हे चूक परत. अक्षरा बाळा, मला तुझी काळजी कळते. तू काय एवढ्या पोटतिडकीनं सांगतेस माझ्या लक्षात येते, पण बाळा परिस्थिती आता वेगळी आहे ना.
म्हणजे भुवनेश्वरीला जेव्हा मी घरातनं बाहेर काढलं तेव्हा तिची जागा भरून काढायला कोणी नव्हतं आणि म्हणून अधिपती जास्त बिथरला. म्हणजे मला माहिती आहे तो वाटेल तसं बोलला मला, अगदी माझ्या हाताला धरून मला घराच्या बाहेर काढायला निघाला होता. मी काही विसरलेलं नाहीये बाळा, सगळं लक्षात आहे माझ्या. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता चारू आली आहे खरी, त्याची खरी आई. आता त्याला असं रिॲक्ट नाही होता येणार. तो कितीही नाकारू दे, पण जन्मदात्री आई आली आहे त्याची. त्याला काहीतरी मनातून वाटलं असेल ना, थोडासा मायेचा ओलावा त्याच्याही मनात निर्माण झाला असेल ना. ते असेलच, पण म्हणून भुवनेश्वरी मॅडमचं त्यांच्या मनातलं स्थान कमी नाही होणार आहे. हो, मला सुद्धा हेच वाटतंय. अरे न का होईना, भुवनेश्वरीचं त्याच्या मनात काय स्थान आहे याने आता काही फरक पडत नाही अक्षरा. मी शाळेचं नाव बदलणार आणि तो अधिकार मला आहे. प्लीज एवढं तुम्ही मान्य करा. मी काही स्वतःचं नाव देत नाही ना शाळेला, मी चारूचं नाव देतो, त्याच्या आईचं. आणि तू म्हणतेस तसं कदाचित होईल. त्याला हे नाव बदललेलं आवडणार नाही, तो रिॲक्ट होईल. पण जसं भुवनेश्वरीच्या वेळेला झालं तसं आत्ताही होईल. हळूहळू शांत होईल तो. आपण सगळे मिळून त्याला समजावून सांगू, शांत करायचा प्रयत्न करू. नाही पण बाबा, आई, मला असं वाटतं एकदा कल्पना द्यायला हवी अधिपतींना. अहो, अचानक त्यांना बोर्ड दिसला तर किती धक्का बसेल त्यांना. अक्षरा, माझं ऐकतेस? काही एवढा मोठा धक्का वगैरे बसणार नाहीये त्याला. असं कसं धक्का नाही बसणार बाबा? तुम्ही माझं ऐका प्लीज. मी बोलते अधिपतींशी, मी त्यांना कल्पना देते आधी. आणि तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्यापर्यंत काही येऊ देणार नाही. हे प्लीज मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या. आता तू एवढं म्हणतेस तर ठीक आहे, तू बोल त्याच्याशी, सांग त्याला सगळं. पण बाळा, आता उद्या शाळेचं नाव बदलायचं हा माझा निर्णय फायनल आहे. आणि प्लीज तो मला बदलायला लावू नका. मी तो बदलणार नाहीये, बस. हां, नाही 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 साहेब, बाबा कसं आहे, मी केव्हापासून तेच ऐकायला लागलो. नाही, चिडलेलो नाही आहे, पण शेवटी माणसाची सहनशक्ती संपत्या नाही एका पॉईंटला. तुम्ही बी समजून घ्या की आम्हासनी. तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे, एवढी सगळी सिस्टीम आहे, काय उपयोग आहे त्याचा मला सांगा बरं. लोक असं म्हणतात की पोलिसांनी जर ठरवलं तर गंजीतली सुई पण शोधून काढतील. एक माणूस तुम्हाला घावानं झालं, अवघड आहे की नाही सांगा. नाही बरोबर. अहो, आम्ही तुमच्यावर पूर्णपणे विसंबून नाहीच आहे. तसं असतं तर मग झालंच असतं. आमची माणसं लागल्या तो जो कामाला. बरोबर आहे, मी समजू शकतो तुमच्यावर कामाचा लोड आहे, बरोबर आहे की. पण आता झाले साहेब, बरेच दिवस झाले. जरा आमचं काम वर घ्या की. शक्य तेवढं फास्ट तेवढं निकाल लावा साहेब. हां हां, मी तुमच्या फोनची वाट बघतो. बोल ना अधिपती. ओंक्या, आता धाकधूक वाढल्यावर काय रे. आता आपल्याला थांबून चालणार नाही. रात्रंदिवस आपल्याला शोधकार्य चालू ठेवायला पाहिजे. आपले प्रयत्न चालूच आहेत. आणि तू त्या इन्स्पेक्टरशी बोलणार होता, त्याचं काय झालं? काय तेच त्यांचं करावली की बघावली की काय, शेवटी सरकारी काम आहे ते त्यांच्या गतीनं चालणार. मला काय वाटत नाही आपली केस ते काय फास्ट ट्रॅकवर घेतील. आपण आपलेच प्रयत्न वाढवायला पाहिजेत आता ओंक्या. तू काळजी करू नको, आमचे प्रयत्न चालूच आहेत. नाही नाही नाही, ते तेवढे बास नाही आहेत. आपल्याला अजून वाढवायला पाहिजेत प्रयत्न. अजून तू डोसकं लावू ओंक्या. मी विचार करतो आपण अजून काय करू शकतो ते. हां हां, कळव मला. मी जागाच आहे. रात्री किती बी वाजू देत कळव. माझी फोनाफोनी चालूच आहे आणि मी काय आता लवकर झोपत नाही. त्या संदर्भात जरा 1-2 लोकांना भेटायला मी आता बाहेरच चाललोय. तू कळव मला. हां, होय. बिझी आहात? हां, आता काय आई साहेब सापडेच तोर बिजी नुसतं एकच काम आहे आता, बाकी काय नाही. अधिपती, तुम्ही इतके मनापासून प्रयत्न करताय. तुमची सगळी शक्ती, तुमची सगळी एनर्जी, वेळ तुम्ही पणाला लावताय या कामासाठी. मला खात्री आहे मॅडम आता लवकरच सापडतील. हो, तुम्हाला माहिती आहे शाळेत पण सगळे विचारतात भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत, कधी येणार आहेत. सगळे मिस करतात त्यांना शाळेत पण. आईसाहेबांचा स्वभावच तसा हो. जी माणसं ओळखतात ना त्यासनी सगळी मिस करतात. आता त्या महिला मंडळाच्या त्या बचत गटाच्या त्या ताई भेटल्या होत्या, त्या पण म्हणल्या
मॅडमचा काय फोन नाही काय नाही, आम्हाला आठवण येते त्यांची. ॲक्च्युली शाळेबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं. हां बोला कदम. ॲक्च्युली बाबांशी आत्ता माझं बोलणं झालं. नाही तुमच्याकडे जे डिटेल आहे ते वाचून दाखव की मला, काय काय आहे ते. हां म्हणजे शाळेबद्दल एक निर्णय घ्यायचं चाललंय. एक काम कर, फोटो काढून पाठवा मग. हां नाही नाही, अख्खा चंदगड तालुका अख्खा, हा सगळं आजूबाजूची गावं सगळं सगळं कव्हर करा तुम्ही. नाही ठीक आहे, आपण नंतर बोलूया. ठीक आहे. बरोबर आहे. हां ठीक आहे ठीक आहे, मला पाठवा, फोटो पाठवा बघ तुम्ही. सॉरी अहो, या कदमचा फोन हे चंदगडला जी माणसं पाठवलेत ना, जाऊ दे तुम्ही बोला. काय शाळेचं काय म्हणत होता? हां मी शाळेचं असं सांगत होते की बाबांशी. नाही तर थांबाच, नका सांगू आत्ता, काय खरंच नका सांगू. त्यानं माझं डोसकंच ठिकाण्यावर नाही हो. जोर आईसाहेब गावत नाहीत ना, माझं कशातून मी त्या वंक्याला पण सांगून ठेवले माहिती काय, फॅक्टरीचं जे काय कामात असेल ना बाबा तू बघ म्हणले. शाळेचं पण आहे ना तुम्ही बघा तुमच्या लेवलला. खरंच मला आत्ता काही सांगू नका. आईसाहेब जोर गावत नाहीत ना, माझं एकच टार्गेट आहे. मला आता काहीच ऐकून घ्यायची मनस्थिती नाही. फोन आलाच. हां हॅलो. हां मी काय म्हणत होतो, फोटो आधी काढून घ्या, प्रिंटआउट काढून मग आपण चिकटवणार ना. तसंच कसं चिकटवणार? अगं मम्मी, मोजल्यानं पैसे कमी येतात. चंचे कसं आहे, आता हे पैसे तुझ्या हातात आलेत का नाही, आता तर कमी होणारच आहेत. मम्मी पैसे खर्च करण्यासाठीच असतात, फक्त ते स्वतःवर खर्च झालेले चालत्यात. हे भारी आहे बरं का तुझं. म्हणजे डोस कमी लावायचं, समधी मेहनत मी करायची आणि खर्च मात्र तू करायचा. वा ग वा. मम्मी तू फक्त गदा मेहनत केली. हे पैसे मिळवायची आयडिया तुला कोणी दिली? डोसका कुणाचं होतं? अगं मम्मी, जग आयडियावर चालते, त्यामुळे ह्या पैशावर फक्त माझा हक्क आहे. घे बाई घे, माझं समज जे काय हाय का नाही ते तुझंच हाय ग. भरचंचे मला वाटलं नव्हतं बरं का अधिपती लगेच पैसे दिले म्हणून. अगं मम्मी, ईश्वर त्याच्या लाडक्या आई साहेबांचा आहे, त्यामुळे तू 10 लाख जरी मागितला असतेस ना तरी तुला मिळालं असते. म्हणजे बघ की, आपण का नाही पाण्यासाठी वन बाहेर हिंडलो आणि नंतर कळलं नळ घरातच आहे. नाही तर काय मम्मी, आता पण हेच करायचं. नळ उघडायचा आणि पदा पैसे तर बादल्या भरून घ्यायच्या. मावशीच्या नावानं जमतील तेवढे पैसे उकळायचे. हा, जवळ त्याला त्याची आई साहेब भेटत नाही ना, तवर आपल्याला पैसे भेटत राहणार आणि आपण लखपती व्हायचं. लखपती. मम्मी, हा काय ग तुझी स्वप्न? का? करोडपती होऊ शकतोय आपण. आणि कसं आहे, शेवटी आईची माया ग. मावशीनं नाही का अधिपतीच्या रूपात आपल्यासाठी फिक्स डिपॉझिट ठेवलंय, त्याचं व्याज आपण कमवत राहायचं. कसं आहे, जो पतूर त्याला आईसाहेब त्याच्या डोळ्यासमोर दिसणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला पैसे कमवता येणार आहेत. आणि आपण का नाही असं त्याला दाखवायचं का आपण ताईला किती शोधतोय, किती आटापिटा करतोय, असं नुसतं दाखवायचं अधिपतीला. हा, आणि शोधायचं बिधायचं काय नाही, कारण उगाच ती गावली तर आपला नळ बंद पडायचा ग. पुढचा हप्ता लवकरच काढू आता. हा, आई शपथ, एवढी मोठी गोष्ट कशी काय सुटली माझ्या नजरेतनं? एवढा मोठा क्ल्यू दिला होता आई साहेबांनी. ए गण्या, जरा नीट. हा, आरामात. अधिपती
ओंक्या, अरे आईसाहेबांनी दिलेली एक लई मोठी हिंट माझ्या नजरेतून सुटली, माहिती आहे काय झालं बाबा? काय तुला मी म्हणलो होतो मागं त्यांचं पत्र आलं होतं. हो, पत्र आलं होतं आणि त्याच्यानंतर फोनही आला होता. हां, त्या पत्रात त्यांनी असं लिहिलं होतं की त्या मनशांतीसाठी कुठेतरी गेलेल्या आहेत. बरोबर आहे, पण नक्की काय स्किप झालं? आणि मनशांतीसाठी कुठेतरी गेल्यात म्हणजे त्या असं कुठेतरी आश्रमात वगैरे अशाच गेल्या असणार रे. हो रे, मला हे सुचलंच नाही. ठीक आहे, पण आता सुचले ना, आता वेळ वाया घालवायला नको. एक काम करा बघ, कोल्हापुरातले आजूबाजूच्या अगदी आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण जे जे आश्रम असतील ना, आश्रम, सगळे आश्रम आपण पालती घालूया. आता मनशांतीसाठी माणूस कुठं आता आश्रमातच जाणार आहे की नाही, दुसरीकडे कुठं जातील? बरोबर आहे. असं जर का असेल ना तर आपल्याला आपलं टार्गेट फिक्स करता येईल आणि आपल्याला एक नेम धरून ना आईसाहेबांना शोधता येईल. चालते. तू निघ टाममध्ये, मी बी निघतो, लगेच पोहोचतो 0 मिनिटात तिकडे. हां, मी रेडीच आहे. तू ये फॅक्टरीत लवकर. चल आलोच मी मग. ठीक आहे. हां दीपती, ऐक. अहो काय 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 झालं? एवढी घाई कसली आहे? सॉरी मी जरा चाललोय बाहेर. माझ्या आतनं कुठे? लई मोठा घोळ झाला एक. काय झालं? अहो काय झालं, मला आत्ता ते पत्र वाचलं, मी ओंक्याला पण सांगितलं. जाऊ दे, मला आधी शपथ मला आधी का सुचली नाही ही गोष्ट, काय माहिती. काय सुचलं नाही? काय सुचायला मला शांतपणे सांगा, काय झालं? अहो आईसाहेबांचं ते पत्र होतं ना आलेलं, ते मी आता जरा नीट वाचलं. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की ते मनशांतीसाठी ते, मी सगळं आल्यावर सांगतो. मला आता जायला पाहिजे, मला आधीच उशीर झाला. मी तुम्हाला बोलतो सगळं, आपण बोलू. चला 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 चला. आई आता किती परीक्षा घेशील आमची? बास झाला आता, अजून अंत बघू नकोस आमचा. आमच्या आईसाहेब येऊन देत आता घराकडे, लई झालं. त्या या घरात होत्या तेव्हा तुझी आरती कशी सागर संगीत व्हायची. सणासुदीला कसा जल्लोष असायचा सांग बरं. सगळ्या घरात नुसता आनंदी आनंद असायचा बघ. आता गणपती बाप्पा या लागल्यात घरी. गणपती बाप्पा जवळ 5-7 दिवस इथं असतात, तर त्यांची आई गौराई बी येते त्यांच्या ओढीनं त्यासनी भेटायला. मग आमच्या आईसाहेबांनी आमची आठवण येत नसेल काय? हां, येत असेल ना. घेऊन ये की त्यासनी घरी. त्या एकदा घरी आल्या का नाही, मी काय वाटेल ते करीन. त्यांच्या हातून गोरगरिबासनी दान करीन. त्या आले की त्यासनी घेऊन तुझ्या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घ्यायला येईन मी. पण त्या सापडून देते, पास त्या सापडून देते. तथास्तु. देवीकडे जे काही मागितलंस ते पूर्ण हो. मीही तशीच प्रार्थना करेन. बाहेर निघालास? नाही, कुठे चाललायस असं विचारणार नाही, पण पावसा पाण्याचे दिवस आहेत, सांभाळून जा. आणखीन एक, या आईशी इतक्या मनमोकळेपणाने बोलतोस, कधीतरी या आईशी पण बोल ना. बरं वाटेल रे मला. माझ्या मुलाला यश दे. त्याची ही तडफड मला बघवत नाहीये. त्याला जे काही हवंय ते लवकर मिळू दे, त्याशिवाय या घरात मला चैन पडणार नाही. सुखी राहा. तुझं बोलणं झालं का ग अधिपतीशी शाळेविषयी? मी प्रयत्न केला होता, पण ते काल रात्री घरीच नाही आले आई.
त्यांचं लक्षच लागत नाही कशात. भुवनेश्वरी मॅडमना शोधायला गेले होते. जोपर्यंत मॅडम सापडत नाही ना त्यांचं कशातच लक्ष लागणार नाही. खूप शोधतोय तो त्यांना. हो ना, पोलिसात पण सांगितलंय, स्वतः प्रयत्न करतायत, लोकांना शोधायला सांगितलंय. साहजिकच आहे ग, किती जीव आहे त्याचा त्यांच्यावर. अक्षरा, कधी कधी मला असं वाटतं मी उगीच परत आले. आई असं का बोलताय? तसं नाही ग, म्हणजे मला असं वाटलं तर मी परत आले की नाही की हे घर अगदी आनंदाने भरून जाईल. अधिपतीच्या डोक्यावरचं हरवलेलं आईचं छत्र त्याला परत मिळेल. आईच्या कुशीत शिरून तो त्याचं दुःख विसरून जाईल. पोरक्या अधिपतीला आईच्या मायेचा पदर मिळाला म्हणून त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून मला खूप सुख मिळेल. पण तसं काहीही झालं नाही. आई तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं नीट खरंच. पण त्यासाठी भुवनेश्वरी सापडल्या पाहिजेत. हो ना, भुवनेश्वरी मॅडमसाठी किती अस्वस्थ आहेत अधिपती.